श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या सर्वांचं मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. स्वामींच्या चरणी एवढीच प्रार्थना करते की स्वामी कृपेने तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण हो. आजचा जो उपाय आहे तो पैसा, सुख, समृद्धी हा आकर्षित करणारा आहे. सुखांची आणि पैशाची प्राप्ती होते, समृद्धीची प्राप्ती होते या उपायाने. आणि फक्त एका लवंगेने करायचा आहे हा उपाय. एक लवंग आपल्याला सुख, समृद्धी, पैसा हे सर्व देऊ शकते. तर हा उपाय कसा करायचा आहे याच्याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत, तेव्हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. व्हिडिओ आवडला, माहिती महत्त्वपूर्ण वाटली तर नक्कीच आपले चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब देखील करा. तर याच्यासाठी आपल्याला मंगळवार किंवा शुक्रवार निवडायचा आहे. सलग 5 मंगळवार किंवा सलग 5 शुक्रवार आपल्याला हा उपाय करायचा आहे की ज्यामुळे आपल्या घरामध्ये पैसा येऊ लागेल आणि आलेला पैसा हा स्थिर देखील होण्यासाठी मदत होईल. बऱ्याच जणांना काय होतं की काबाड कष्ट करतात मात्र पैसा घरी येत नाही. काही ठिकाणी पैसा भरपूर घरी येतो मात्र पैसाच टिकत नाही. अशा ज्या काही समस्या असतील, काही लोक पहा अतिशय मोजकं काम करतात पण त्यांच्याकडे पैसा खूप भरपूर प्रमाणामध्ये येतो. तर तसंच आपल्यासोबत सुद्धा व्हावं याच्यासाठीच आपल्याला हा छोटासा उपाय करायचा आहे की ज्यामुळे आपल्या घरामध्ये पैसा, माता धनलक्ष्मी ही खेचली जाते. एक तर मंगळवारी किंवा शुक्रवारी सकाळी लवकर उठायचं आहे. ब्रह्ममुहूर्तावरती उठण्याचा प्रयत्न करायचा आहे. ब्रह्ममुहूर्त म्हणजे किती, तर पहाटे 6 वाजेपर्यंत आपल्याला उठायचं आहे. उठून शुचिभूत व्हायचं आहे, आंघोळ करायची आहे. आंघोळ केल्यानंतर आपल्याला देवाची देवपूजा करायची आहे आणि त्याच्यानंतर हा उपाय करायचा आहे. आता एखाद्या व्यक्तीला जर सकाळचा जमला नाही, सकाळचाच करायचा आहे, प्रयत्न करायचा आहे हा उपाय सकाळीच करण्याचा. सकाळी जर केला तर अतिशय चांगला रिझल्ट तुम्हाला आल्याशिवाय राहणार नाही. ब्रह्ममुहूर्तावरती केलेलं कोणतंही काम हे कधीच अपूर्ण राहत नाही. याच्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचा आहे 5 मंगळवार किंवा 5 शुक्रवार लवकर उठण्याचा आणि हा उपाय करायचा आहे. 7च्या अगोदर हा उपाय झालेला हवा आहे. त्याच्या अगोदर तुम्हाला जमलात म्हणजे अगदी 6 वाजेपर्यंत किंवा पहाटे 5 वाजेपर्यंत जरी तुमचं आंघोळ वगैरे झाली आणि देवपूजा केली तर अतिशय म्हणजे अतिशय उत्तम होईल. सोन्याहून पिवळं होईल असा खूप छान सुंदर अनुभव आपल्याला आल्याशिवाय राहणार नाही. तर आंघोळ झाल्यानंतर आपल्याला देवपूजा करायची आहे. देवपूजा झाल्यानंतर आपल्याला तुळशीचं पूजन करायचं आहे. तुळशी पूजन झाल्यानंतर आपल्याला दोन्ही ठिकाणी म्हणजे देवाजवळ तेलाचा आणि तुपाचा दिवा लावायचा आहे आणि तुळशीजवळ तुपाचाच दिवा लावायचा आहे. काही जणांच्याकडे एवढं तूप नसेल म्हणजे गाईचं तूप नसेल तर काय करावं, तर तुम्ही म्हैशीचं वापरलं तरी चालेल मात्र तुपाचाच दिवा वापरा, त्यामुळेच आपल्याकडे धनप्राप्ती ही होणार आहे. आता हे दिवे लावून झाल्यानंतर आपल्याला आपल्या देवघरामध्ये आसन टाकून बसायचं आहे स्वतःला आणि नंतर माता लक्ष्मीच्या समोर एक लाल वस्त्र, मुलायम असं लाल वस्त्र, रेशमी लाल वस्त्र, छोटंसं अगदी थोडासा लाल वस्त्राचा कापडाचा तुकडा असेल तरी देखील चालेल, तर हा ठेवायचा आहे आणि त्याच्यावरती एक साजूक लवंग ही ठेवायची आहे. आता ही लवंग ठेवल्यानंतर आपल्याला ते जे लाल कापड आहे आणि ती लवंग आपल्याला हातामध्ये घ्यायची आहे. प्रथम आपल्याला माता लक्ष्मीच्या समोर ठेवायचे आहे लाल कापड आणि ती लवंग. नंतर याच्यावरती हळदी कुंकू अर्पण करायचं आहे, अक्षदा अर्पण करायच्या आहेत, एक फूल अर्पण करायचं आहे. माता लक्ष्मीला देखील हळदी कुंकू अर्पण करायचं आहे, स्वतःला लावून घ्यायचं आहे. अशा प्रकारे करायचं आहे. हे करून झाल्यानंतर आपल्याला ते हातामध्ये लाल कापड आणि लवंग घ्यायचे आहे आणि नंतर कनकधारा स्तोत्रमचं एक वेळा पठण करायचं आहे. हे पठण करून झाल्यानंतर पुन्हा ते कापड ज्यामध्ये लाल लवंग ठेवलेली आहे ती पुन्हा आणि आपल्याला माता लक्ष्मीच्या समोरच ठेवायची आहे. शुक्रवारी दिवसभर तिथेच माता लक्ष्मीच्या समोरच ठेवायची आहे. नंतर संध्याकाळी ज्यावेळी 3 सांजेच्या वेळी दिवे लागण्याची वेळ असते अशा वेळी आपण ती लवंग जी आहे, जी लाल कापडामध्ये ठेवलेली आहे त्याची व्यवस्थित एक पुरचुंडी बांधायची आहे किंवा एखादं गाठोड आपण म्हणतोय, एक गाठ मारायची आहे व्यवस्थित त्याला आणि आपल्या तिजोरीमध्ये ठेवून द्यायची आहे. नंतर पुढचा शुक्रवार आल्यानंतर पुन्हा ते गाठोडं आपल्याला बाहेर काढायचं आहे. पुन्हा त्याचप्रमाणे आंघोळ वगैरे करून शुचिभूत होऊन सकाळीच आपल्याला
हा पुन्हा एकदा उपाय करायचा आहे. याच्यासाठी आपल्याला दुसरी लवंग लागणार आहे. दुसरी अजून एक लवंग घ्यायची, ती सुद्धा अशीच याच लवंगीच्या ज्या कापड तुम्ही ठेवलेलं आहे माता लक्ष्मीच्या समोर, ज्याच्यावरती एक लवंग पहिल्या वाराची असेल त्याच्याच वरती दुसरी लवंग ठेवायची आहे. तिची सुद्धा अशीच पूजा करायची आहे. हातामध्ये घ्यायची आहे, कनकधारा स्तोत्रमचं पठण करायचं आहे. नंतर माता लक्ष्मीच्या समोर ठेवायची आहे, दिवसभर तिथेच ठेवायची आणि नंतर संध्याकाळी पुन्हा या लाल कापड जे तुम्ही घेतलेलं आहे, लाल वस्त्र घेतलेलं आहे, त्याला व्यवस्थित गाठ मारायची आणि पुन्हा आपल्या तिजोरीमध्ये ठेवायची. असं सलग आपल्याला 5 शुक्रवार करायचं आहे. शेवटच्या शुक्रवारी म्हणजे जेव्हा 5वा शुक्रवार असेल किंवा 5 मंगळवार तुम्ही केलं असतील तर 5वा मंगळवार ज्या दिवशी येईल किंवा 5वा शुक्रवार ज्या दिवशी येईल त्या दिवशी अशाच प्रकारे आपल्याला पुन्हा एकदा लवंग घ्यायची आहे आणि ठेवायची आहे त्याच्यावरती. अशीच आपल्याला अभिमंत्रित करून ठेवायची आहे आणि नंतर व्यवस्थित गाठोडं बांधून त्याला आपल्याला गोडा नैवेद्य दाखवायचा आहे. मग तो शिऱ्याचा दाखवू शकता तुम्ही किंवा खिरीचा दाखवू शकता आणि माता लक्ष्मीकडे प्रार्थना करायची आहे की माझ्या घरामध्ये पैसा येऊ दे, आलेला पैसा हा टिकून राहू दे आणि पैशाला पैसा जोडला जाऊ दे, अशी प्रार्थना आपल्याला माता लक्ष्मीकडे करायची आहे. आणि ती जे पुरचुंडी आहे, जे गाठोड आहे, ते आपल्याला तसंच आपल्या तिजोरीमध्ये ठेवायचं आहे. पहिल्या शुक्रवारापासूनच तुम्हाला फरक जाणवायला सुरुवात ही होत असते. 8 दिवसांमध्येच खूप चांगला फरक हा जाणवून येतो. मात्र हा जो उपाय आहे तो सलग 5 शुक्रवार किंवा 5 मंगळवार केला तर अतिशय उत्तम आणि चांगले रिझल्ट आणि जास्त काळापर्यंत टिकून राहण्यासाठी मदत ही होत असते. तर नक्की सर्वांनी हा उपाय करा आणि आलेला अनुभव माझ्याशी शेअर देखील करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.